या ठिकाणी सन्मानित करावं। आयोजकांच्या शुभ हस्ते आपण हे सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय। श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण समस्त ग्रामस्थ आंबेठाण यांच्या वतीनं सन्मानित केला ते बक्षीसदात्यांचा सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय। मान्यवरांचे सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय। ज्ञानेश्वर शेठ मांडेकर माजी उपसरपंच आंबेठाण या अतिथी मान्यवरांचा विशेष सन्मान ज्यांनी आपल्या स्पर्धेला एक स्पोर्ट सायकलचं सौजन्य केलं, सरपंच साहेबांचे आभारी आहोत। त्यानंतर स्पोर्ट्स सायकलचं सौजन्य देणारे आंबेठाण विविध विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक सन्मान्य मिथुन शेठ चव्हाण या मान्यवरांचा सन्मान आपण करतोय, ज्यांनी आपल्या स्पर्धेला एक स्पोर्ट्स सायकलचं सौजन्य केलंय आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण च्या आयोजकांना विनंती आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करावं। मिथुन शेठ चव्हाण यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय। आयोजकांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करतोय। एक स्पोर्ट सायकलचं सौजन्य त्यांनी या स्पर्धेत आपण पाहिलं तर आयोजकांना दिलेलं आहे। आंबेठाण चषकसाठी फार मोठं मोलाचं सहकार्य करण्यासाठी संतोषभाऊ काकरे यांना विनंती करेल आपण हॉटेल राजमुद्राचे ओनर मंगेश शेठ मांडेकर यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करावा। मंगेश शेठ मांडेकर साहेबांचं मनापासून आभार आहोत, त्यांनी आमच्या टेनिस क्रिकेट .in ची टीमची राहण्याची व्यवस्था देखील केली, त्याबद्दल त्यांचं विशेष करून आभारी आहोत। हॉटेल राजमुद्राचे ओनर मंगेश शेठ मांडेकर यांचा सन्मान होतोय, आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक आभारी आहोत। त्यांनी एक स्पोर्ट सायकलचं सौजन्य केलं होतं। कराबवाडी नगरीचे प्रतितेश उद्योजक किरण तात्या कड पाटील यांचा सन्मान संपन्न झालेला आहे, त्यांचे देखील आयोजकांच्या वतीनं मनापासून आभारी आहोत। त्यानंतर चेन्नई स्पोर्ट्स सायकलचे सौजन्य केले उद्योजक आदरणीय दीपक शेठ बोराडे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। दीपक शेठ बोराडे साहेबांना विनंती आपण या सन्मानाचा स्वीकार करावा। दीपक शेठ बोराडे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। त्यांच्या वतीनं संदीपजी बोराडे यांना विनंती आपण या सन्मानाचा स्वीकार करा आणि सन्मान देण्यासाठी निखिल शेठ मांडेकर यांना विनंती केला तर आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करावं। सुरेशजी मोहिते साहेबांना विनंती आपण व्यासपीठावरती या, आपण उपस्थित झालात, आपलं मनापासून स्वागत आहे। आंबेठाण ग्रामस्थांच्या वतीनं श्रीराम स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं विनंती आहे आपण व्यासपीठावरती या आणि स्थानापन्न व्हा। त्यानंतर एक विशेष सन्मान आपण करतोय आंबेठाण नगरीचे प्रतितेश उद्योजक आणि श्रीराम स्पोर्ट्स क्लबचे एक अष्टपैलू खेळाडू आणि आपल्या स्पर्धेचे आयोजक निखिल शेठ मांडेकर उद्योजक यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय। कांताराम शेठ चव्हाण यांच्या शुभ हस्ते उद्योजक निखिल शेठ मांडेकर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। मी कांताराम शेठ चव्हाण यांना विनंती करेल आपण उद्योजक निखिल शेठ मांडेकर श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाणचे एक अष्टपैलू खेळाडू आंबेठाण चषकाचे आयोजक निखिल शेठ मांडेकर यांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण करतोय ग्रामस्थांच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं। त्यानंतर आंबेठाण नगरीचे प्रतितेश उद्योजक अक्षय शेठ पडवळ ज्यांनी एक स्पोर्ट सायकलचं सौजन्य केलं, अक्षय दादा पडवळ यांचा सन्मान होतोय आणि तो सन्मान करण्यासाठी बंटी शेठ मांडेकर यांना विनंती केला तर आपण अक्षय दादा पडवळ यांचा सन्मान या ठिकाणी करावा। स्पोर्ट सायकलचं सौजन्य देणारे आंबेठाण नगरीचे प्रतितेश उद्योजक सन्माननीय अक्षयदादा पडवळ यांचा एक विशेष सन्मान, प्रत्येक बक्षीसदात्यांचा सन्मान आपण करतोय। मायेची प्रेमाची उबदार शाल, गुलाब पुष्प, एक पुष्पगुच्छ आणि एक सन्मान चिन्ह या स्पर्धेची आठवण ती देखील आपण देऊन सन्मानित करतोय। त्यानंतर प्रतितेश उद्योजक आदरणीय युवराज शेठ घाटे ज्यांनी एक स्पोर्ट सायकलचं सौजन्य केलं आहे, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। शहाजी शेठ आरडे यांना विनंती करेल आपण युवराज शेठ घाटे यांचा सन्मान करा। आंबेठाण नगरीचे प्रतितेश उद्योजक ज्यांनी आपल्या स्पर्धेला एक स्पोर्ट सायकलचं सौजन्य केलं, प्लेअर ऑफ द डे ला त्यांचा विशेष सन्मान आपण करतोय। उपसरपंच शहाजी शेठ आरडे यांच्या शुभ हस्ते त्यांना आंबेठाण चषक 2025-26 मध्ये आपण इथे करतोय सन्मानित। त्यानंतर आणखीन एक विशेष सन्मान आपण करतोय ज्यांनी आपल्या स्पर्धेत पाणी सौजन्य आपल्याला केलेलं आहे,
हॉटेल समाधानचे ओनर श्री सकाराम शेठ घाटे आणि प्रतितेश उद्योजक चेतन शेठ पडवळ या दोनही बक्षीसदात्यांचा सन्मान आपण करतोय। त्यांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या। सकाराम शेठ घाटे चेतन शेठ पडवळ आपला एकत्रितरित्या आंबेटान चषक मध्ये आपण सन्मान करतोय। सन्मान करण्यासाठी याच नगरीचे उद्योजक आदरणीय योगेश शेठ चव्हाण यांना विनंती आपण चेतन शेठ पडवळ आणि सकाराम शेठ घाटे या दोन्ही मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी करावा। हॉटेल समाधानचे ओनर सकाराम शेठ घाटे यांचे चिरंजीव उद्योजक चेतन शेठ पडवळ यांचा सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय। आंबेटान चषक 2025 मध्ये ज्यांनी पाणीचं शोषण केलं आपलं आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक मनापासून आभार। त्यानंतर या स्पर्धेत कॉमेंटेटरचं सौजन्य ज्यांच्या माध्यमातून होतं मॅनेजर मदरसन कंपनी आदरणीय रोहित शेठ पाटील साहेबांचा सन्मान होतोय। दीपक शेठ मांडेकर चेअरमन साहेबांना विनंती आपण रोहित शेठ पाटील यांचा सन्मान या ठिकाणी करावा। चेअरमन दीपक शेठ मांडेकर या स्पर्धेचे आयोजक आंबेटान विविध विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन आंबेटा नगरीचे प्रतितेश उद्योजक यांच्या शुभ हस्ते आपण मदरसन कंपनीचे मॅनेजर रोहित शेठ पाटील साहेबांचा विशेष सन्मान आपला देखील मनपूर्वक मनापासून आभार आहे। असंच प्रेम आपलं श्रीराम स्पोर्ट्स क्लब वरती आंबेटान चषकावरती असू द्या। त्यानंतर उद्योजक मंगेश शेठ लोहकरे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। रुपेश शेठ मांडेकर यांना विनंती करेल आपण मंगेश शेठ लोहकरे साहेबांचा सन्मान या ठिकाणी करावा। त्यानंतर पुढील सन्मान असेल ज्यांनी अंपायरचं सौजन्य केलं ते माजी सरपंच खराबवाडी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट नवनाथ शेठ शेडगे आणि प्रदीप शेठ आरडे यांचा सन्मान केला जातोय। प्रदीप भाऊंना विनंती आपण या सन्मानाचा स्वीकार करावा। रुपेश शेठ मांडेकर आंबेटा नगरीचे प्रतितेश उद्योजक आणि उद्योजक साहेबांच्या शुभ हस्ते आपण अंपायर सौजन्य केलं। नवनाथ शेठ शेडगे प्रदीप शेठ आरडे या दोन्ही मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी आपण रुपेश शेठ मांडेकर आंबेटा नगरीचे उद्योजक यांच्या शुभ हस्ते ठिकाणी आपण संपन्न करतोय। त्यानंतर मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीसाठी ज्यांनी सौजन्य केलं प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट अण्णा शेठ चव्हाण यांचा सन्मान होतोय। मी त्यांना विनंती करेल आपण सन्मानाचा स्वीकार करा आणि तो सन्मान करण्यासाठी भास्कर शेठ मांडेकर यांना विनंती केला तर आपण अण्णा शेठ चव्हाण आणि वैभव शेठ चव्हाण प्रारंभ इंडस्ट्रीज यांचा सन्मान या ठिकाणी आपण करावा। उद्योजक अमोल शेठ घाटे यांचाही सन्मान आपण संपन्न केलेला आहे। मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीचे सौजन्य अण्णा शेठ चव्हाण वैभव शेठ चव्हाण अमोल शेठ घाटे यांना सन्मानित करण्यासाठी मिथुन शेठ चव्हाण विविध विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक त्यांना विनंती आपण या। श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेटांचे काय आयोजक खाली बसलेले आहेत त्यांना विनंती आपण बक्षीस देण्यासाठी तरी वरती या। आमच्या आयोजकाची विनंती आहे तुषार दादा मांडेकर व्यासपीठावरती या। पांडुरंग भाऊ मांडेकर गणेशची कोंडगे राजेशची आरडे राकेशची मोहिते विकास भाऊ मांडेकर रवी भाऊ मांडेकर सुमित भाऊ दवणे आदिदादा कदम तुषार दादा दवणे आपल्या सगळ्यांना विनंती आपण ग्रामस्थ आहात श्रीराम स्पोर्ट्स क्लबचे आपण सदस्य आहात आपण सर्व व्यासपीठात या। आपल्या शुभ हस्ते आपण बक्षीसदात्यांचे सन्मान करतोय। सगळ्यांना विनंती आपण सगळे व्यासपीठात या। सगळ्या आयोजकांना विनंती आपण व्यासपीठात या। श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेटान आणि आंबेटान गावातील सर्व युवा मित्र परिवारानं एकत्रित येत ही स्पर्धा संपन्न केलेली आहे। त्यानंतर आणखीन काही विशेष सन्मान आपण करतोय। युट्यूब लाईव्ह सौजन्य प्रतितेश उद्योजक आदरणीय निलेश चगुदादा मांडेकर यांनी आपल्याला युट्यूब लाईव्हचं सौजन्य केले त्यांचा सन्मान होतोय। त्यांना सन्मानित करण्यासाठी आम्ही विनंती करतो मायकल मांडेकर यांना विनंती आपण त्यांच्या वतीनं सन्मानाचा स्वीकार करावा। सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतो बाबासाहेबची पडवळ यांना विनंती आपण त्यांना सन्मानित करण्यासाठी यावं।
मच्छिंद्रजी दौंडे साहेबांना विनंती आहे, उद्योजक आपण या. आपले शुभास्ते आपण निलेश जगुदादा मांडेकर यांच्या वतीनं मायकल दादा मांडेकर यांचा सन्मान केला जातोय. त्यानंतर उद्योजक सुनील शेठ लांडगे ज्यांनी युट्यूब लाईव्हचं सौजन्य केलेलं आहे. सुनील शेठ लांडगे साहेबांना विनंती आपण सन्मान स्वीकारण्यासाठी या. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. त्यानंतर उद्योजक आदरणीय प्रतितेश उद्योजक कुलदीप शेठ पडवळ ज्यांनी आपल्या स्पर्धेला युट्यूब लाईव्हचं सौजन्य केलं. कुलदीप शेठ पडवळ यांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करावा. त्याचप्रमाणे उद्योजक तुषार शेठ मांडेकर ज्यांनी युट्यूब लाईव्हचं सौजन्य केलं, या चारही मान्यवरांचा सन्मान होतोय. उद्योजक सुनील शेठ लांडगे, उद्योजक कुलदीप शेठ पडवळ, उद्योजक तुषार शेठ मांडेकर, उद्योजक निलेश चगुदादा मांडेकर या चौघांच्या वतीनं युट्यूब लाईव्हचं सौजन्य आपल्या स्पर्धेला केलं होतं. आणि या चौघांचा सन्मान आंबेटान ग्रामस्थांच्या वतीनं अण्णासाहेब चव्हाण यांना विनंती करेल आपण श्रीराम स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं त्यांना सन्मानित करावं. वैभवदादा चव्हाण यांना विनंती आपण या. युट्यूब लाईव्ह जग प्रसिद्ध वेबसाईट tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहिली आणि त्यांचे सौजन्य या चारही बक्षीसदात्यांच्या वतीनं आपण दिलं आणि त्यांचा विशेष सन्मान केला होता. यानंतर पुढचा सन्मान देण्यासाठी नागेची लोंढे यांना विनंती आपण समोर या. आणि यानंतर ज्यांनी फायनलच्या टीमचं टी शर्ट सौजन्य केलं त्या मान्यवरांचा सन्मान आपण संपन्न केलाय. परंतु आज बक्षीस वितरण समारंभात आपण त्यांचा नामोल्लेख करतोय. आंबेटानचे माजी सरपंच सुभाष शेठ मांडेकर, माजी उपसरपंच हनुमंत शेठ गोंते, माजी उपसरपंच भानुदास शेठ दौणे यांनी फायनलच्या बक्षीस पात्र टीम साठी टी शर्टचं सौजन्य केलं. त्यांचा आम्ही मनपूर्वक मनापासून आभारी आहोत. त्यानंतर विशेष सन्मान करतोय ज्यांनी 1 ते 4 क्रमांकाचे भव्य दिव्य आंबेटान चषकाचं सौजन्य केलं ते आंबेटा नगरीचे माझे आदर्श उपसरपंच शहाजी शेठ आरडे आणि पसैदान इंटरप्राइजेसचे सर्वसर्वा वैभव शेठ दौणे त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. त्या मान्यवरांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करावा. तंटामुक्तीचे अध्यक्ष शरदभाऊ मांडेकर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिनभाऊ मांडेकर यांना विनंती आहे आपल्या शुभास्ते आपण उपसरपंच शहाजी शेठ आरडे आणि उद्योजक वैभव शेठ दौणे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. त्यानंतर त्यांनी आपल्या स्पर्धेला इलेक्ट्रिक बाईकचं सौजन्य केलेलं आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती खेडचे संचालक प्रतितेश उद्योजक या तालुक्याचे युवा नेते आदरणीय अनुराग दादा चैत पाटील, त्यांच्या मातोश्री सौभाग्यवती राजश्रीताई संजय चैत पाटील यांच्या वतीने एक इलेक्ट्रिक स्कूटी बाईकचं सौजन्य आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. त्यांचा सन्मान त्यांना आपण पोस्ट करूयात. घरपोच तो सन्मान संपन्न केला जाईल आयोजकांच्या वतीनं. त्यानंतर एक इलेक्ट्रिक बाईकचं सौजन्य त्यांनी आपल्या स्पर्धेला केलं आहे. वराळी नगरीचे सरपंच दिनेश शेठ लांडगे यांनी एक इलेक्ट्रिक बाईकचं सौजन्य केलं आहे. त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. दिनेश शेठ लांडगे यांच्या वतीने सन्मान स्वीकारण्यासाठी विनंती केली जाईल. दिनेश शेठ लांडगे साहेबांचा सन्मान घरपोच केला जाईल आयोजकांच्या वतीनं. त्यानंतर इलेक्ट्रिक बाईकचं सौजन्य देणारे आंबेटा नगरीचे माजी उपसरपंच अमोल शेठ दौणे आणि वेदांत इंटरप्राइजेसचे सर्वसर्वा संतोष शेठ दौणे, प्रतितेश उद्योजक आंबेटान या दोनही बंधूंचा सन्मान होतोय. ज्यांनी आपल्या स्पर्धेला एक इलेक्ट्रिक बाईकचं सौजन्य केलं आहे तो सन्मान करण्यासाठी उद्योजक रोहिदाजी काकरे, उद्योजक नितीन शेठ आगवणे यांना विनंती केला ते आपण उपसरपंच अमोल शेठ दौणे आणि उद्योजक संतोष शेठ दौणे यांचा सन्मान या ठिकाणी आपण करावा. एक इलेक्ट्रिक स्कूटी बाईकचं सौजन्य आपल्याला केलेलं आहे. आंबेटांचे उपसरपंच अमोल शेठ दौणे, वेदांत एंटरप्राइजेसचे संतोष शेठ दौणे यांच्या वतीनं इलेक्ट्रिक बाईक एक स्कूटी सौजन्य आहे आणि त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय.
त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेटांचे आदरणीय एवंडे सर, शेटे सर आणि शेकंदे सर या तिघांचा एकत्रितरित्या ग्रामस्थांच्या वतीनं आणि श्रीराम स्पोर्ट्स क्लबच्या वतीने सन्मान होतोय. सरांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यावं. त्यानंतर एक इलेक्ट्रिक बाईक स्कूटीचे सौजन्य देणाऱ्या संयोजिका भामाई महिला अभियान सौभाग्यवती श्रद्धाताई दत्तात्रय मांडेकर आणि फायनल सम्राट अण्णासाहेब सातपुते यांच्या वतीने एक इलेक्ट्रिक स्कूटी बाईकचं सौजन्य आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करावा. त्यांच्या वतीनं सन्मान स्वीकारण्यासाठी सचिन भाऊ मांडेकर यांना विनंती केला ते आपण समोर यावं आणि हा सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतो. विशाल भाऊ मांडेकर प्रारंभ इंडस्ट्रीचे ओनर, पुणे शहर पोलीस, महाराष्ट्र पोलीस आदरणीय दिलीप दादा मांडेकर यांना विनंती आपण समोर या. आपल्या शुभास्ते आपण श्रद्धाताई दत्तात्रय मांडेकर, अण्णासाहेब सातपुते, फायनल सम्राट यांच्या वतीने एक इलेक्ट्रिक स्कूटी बाईकचं सौजन्य आहे आणि त्या बक्षीसदात्यांच्या वतीने सन्मानित करतोय सचिन भाऊ मांडेकर यांना. मॅन ऑफ द सिरीज साठी एक इलेक्ट्रिक स्कूटी बाईक आहे आणि तिचं सौजन्य आपल्याला त्यांनी दिलेलं आहे. याच नगरीचे माझे आदर्श सरपंच, खेड तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक अशोक शेठ मांडेकर, आंबेटान गावचं भूषण, सप्त हिंद केसरी बैलगाडा मालक, फायनल सम्राट माझे आदर्श सरपंच आदरणीय संतोष शेठ मांडेकर साहेब यांच्या वतीनं एक इलेक्ट्रिक स्कूटी बाईक आहे आणि तो सन्मान स्वीकारण्यासाठी त्यांच्या वतीनं आदरणीय शरद भाऊ मांडेकर यांना विनंती करेल आपण सन्मानाचा स्वीकार करा. आणि तो सन्मान देण्यासाठी रवी शेठ चव्हाण अध्यक्ष पाईट पिंपरी जिल्हा परिषद गट, उपसरपंच ज्ञानेश्वरची मांडेकर यांना विनंती केला तर आपल्या शुभास्ते आपण शरद भाऊ मांडेकर यांना या ठिकाणी सन्मानित करावं. मान्यवरांचे सन्मान आपण संपन्न करतोय. सर्व बक्षीसदाते आहेत, देणगीदार आहेत, ज्यांनी आपल्या स्पर्धेला विशेष सौजन्य केले, या सर्वांचे आभारी आहोत. त्यानंतर चतुर्थ क्रमांकाला 31,000 रुपयांचे बक्षीस ज्यांनी आपल्याला सौजन्य केले, बांबोली नगरीचे माझे आदर्श सरपंच, शिवशाही ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष, क्रिकेट या खेळावरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व आदरणीय कैलास भाऊ निकाडे आणि कुरकुंडीचे सरपंच कैलास शेठ बोक्से या दोन्ही मान्यवरांचा सन्मान केला जातोय. तो सन्मान स्वीकारण्यासाठी सरपंच कैलास शेठ बोक्से यांना विनंती आपण हा सन्मान या ठिकाणी स्वीकारण्यासाठी यावं. त्याचप्रमाणे सन्मान स्वीकारण्यासाठी आदरणीय नितीन तात्या वाडेकर यांना विनंती आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी यावं. सन्मान देण्यासाठी आम्ही विनंती करतो. वैभव शेठ दवणे यांना विनंती आपण सन्मान देण्यासाठी समोर यावं. कैलास शेठ बोक्से, कैलास शेठ निकाडे यांच्या वतीनं आपण कैलास भाऊ बोक्से यांचा सन्मान करतोय. कुरकुंडी गावचे आदर्श सरपंच, ज्यांचं सातत्याने क्रिकेट या खेळावरती नितांत प्रेम आहे. जिथं क्रिकेट तिथं कैलास भाऊ निकाडे आणि कैलास शेठ बोक्से हे दोनही मित्र आपण सातत्याने पाहत असतो आणि या दोनही मित्रांचा विशेष सन्मान आंबेटान चषक 2025-26 वतीनं हा झालाय. ज्यांनी तृतीय क्रमांकासाठी 41,000 रुपयांचे बक्षीस दिलेलं आहे, आंबेटा नगरीच्या माजी सरपंच सौभाग्यवती निर्मलाताई गणेश मांडेकर आणि बोरदरा नगरीच्या ग्रामपंचायत सदस्या सौभाग्यवती रोहिणीताई सचिन पडवळ यांच्या वतीनं तृतीय क्रमांकाला 41,000 रुपयांचं बक्षीस होतं आणि त्यांचा सन्मान आपण संपन्न केलेला आहे. त्यानंतर द्वितीय क्रमांकाला 71,000 रुपये ज्यांनी आपल्या स्पर्धेला सौजन्य केलाय, प्रारंभ इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा, आंबेटान नगरीचे सुपुत्र आणि पिंपरी पाईट जिल्हा परिषद गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आदरणीय रवींद्र शेठ चव्हाण आणि प्रारंभ इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा विशाल शेठ मांडेकर या दोनही मित्रांचा सन्मान होतोय आणि तो सन्मान करण्यासाठी सर्पमित्र शांतारामची गाडे यांना विनंती आपण रवी शेठ मांडेकर यांना विनंती आपण आज सन्मान करण्यासाठी समोर यावं. आपल्या शुभास्ते आपण रवींद्र शेठ चव्हाण,
आणि विशाल शेठ मांडेकर या दोनही मान्यवर पाहुण्यांचा सन्मान आपण करतोय। याच नगरीचे सुपुत्र प्रतितेश उद्योजक प्रारंभ इंडस्ट्रीच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रात भरारी घेणारी दोन व्यक्तिमत्व पिंपरी पाईक जिल्हा परिषद गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आणि प्रतितेश उद्योजक आदरणीय रवींद्र शेठ चव्हाण विशाल शेठ मांडेकर या दोन्ही मान्यवरांचा विशेष सन्मान। त्यानंतर प्रथम क्रमांकाला 1 लाख रुपयांचं सौजन्याने दिलेलं आहे करावडी नगरीचे माजी आदर्श सरपंच याच तालुक्याचे युवा नेते आणि प्रतितेश उद्योजक उद्योगपती क्रिकेट आणि बैलगाड्या या दोनही खेळाडूंवरती नितांत प्रेम करणारे आदरणीय जीवन शेठ मोहन खराबी यांच्या वतीनं 1 लाख रुपयांचं बक्षीस आहे आणि त्यांच्या वतीनं सन्मान स्वीकारण्यासाठी विशाल शेठ मांडेकर यांना विनंती आपण त्यांच्या वतीनं सन्मानाचा स्वीकार करा आणि तो सन्मान देण्यासाठी आदिनाथ दादा कदम प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट प्रदीप शेठ आरडे प्रतितेश उद्योजक आंबेटान या दोघांच्या वतीनं श्रीराम स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं आंबेटान ग्रामस्थांच्या वतीनं जीवन शेठ मोहन कराबी साहेबांचा विशेष सन्मान ज्यांनी 1 लाख रुपयांचा 1 लखपती पारितोषिक आंबेटान चषक 2025-26 या स्पर्धेत दिलेला आहे आणि त्यांच्या वतीनं सन्मानित केला जाते आदरणीय विशाल भाऊ मांडेकर यांना। त्यानंतर आणखीन एक विशेष सन्मान आपण करतोय आंबेटान ग्रामस्थांच्या वतीनं श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेटानच्या वतीनं एक विशेष सन्मान आपण या ठिकाणी करतोय। रेस्क्यू टीम महाराष्ट्र शासन आपत्ती व्यवस्थापन पुणे जिल्ह्याचे मेंबर सर्पमित्र ज्यांना महाराष्ट्रात ओळख आहे असे आदरणीय शांतारामजी गाडे साहेबांचा विशेष सन्मान ग्रामस्थांच्या वतीनं आणि श्रीराम स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं आपण करतो आणि तो सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतो मदरसन कंपनीचे मॅनेजर रोहित शेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते सर्पमित्र आणि आपत्ती व्यवस्थापन पुणे जिल्हा महाराष्ट्र शासनचे मेंबर शांतारामजी गाडे साहेबांचा विशेष सन्मान। अर्ध्या रात्री तुम्ही कधी हाक द्या ते तुम्हाला साथ देतील, कधी फोन करा ते तुमच्यासाठी अहोरात्र मात्र उपस्थित असतील सर्पमित्र शांताराम गाडे साहेबांचा विशेष सन्मान। गणेश शेठ लिंबोरे साहेब उपस्थित आहेत त्यांचे स्वागत आहे, हार्दिक हार्दिक स्वागत आहे। प्रेम शेठ काचाटे उपस्थित होत आहेत त्यांचे स्वागत आहे। बक्षीस वितरणासाठी विनंती आपण व्यासपीठात या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे प्रेम शेठ कचाटे गणेश शेठ लिंबोरे आपण व्यासपीठावरती आपल्याला इथे आयोजकांच्या वतीने विनंती आहे। त्यानंतर आणखीन काय विशेष सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय। या स्पर्धेत ज्यांनी अतिशय सुंदर अंपायरिंग केली ते तीनही ऑफिशियली अंपायर ज्यांनी आमच्या निमंत्रणाचा मान स्वीकारून या स्पर्धेत अतिशय दर्जेदार पंचांची भूमिका बजावली। आपल्या महाराष्ट्रातील एक नामवंत अंपायर दीपक पिळगावकर सर, अतुल रोंगे सर, अक्षय मुरमुरे सर या तीनही पंचांचा सन्मान होतोय। तीनही पंचांना विनंती आपण व्यासपीठात या आपल्याला इथे सन्मानित केलं जातंय श्रीराम स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं आंबेटान ग्रामस्थांच्या वतीनं। अभिजित शेठ लोंढे प्रतितेश उद्योजक यांना विनंती आपण सन्मान देण्यासाठी या दीपक पिळगावकर सर, अतुल रोंगे सर आणि अक्षय मुरमुरे सर या तीनही पंचांना विनंती आपण या तीनही पंचांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। अक्षय दादा पडवळ यांना विनंती आपण या राजेची आरडे यांना विनंती आपण या स्पर्धेच्या वतीने आपण सन्मानित करतोय अंपायर दीपक पिळगावकर सर ज्यांनी अतिशय सुंदर अंपायरिंग केली। त्यानंतर अंपायर अक्षय मुरमुरे सर, राकेशजी मोहिते यांना विनंती आपण सन्मान देण्यासाठी समोर यावं। आंबेटांच्या सगळ्या आता श्रीराम स्पोर्ट्स क्लबच्या सदस्यांना विनंती आपण सगळे एक एक जण या ऑफिशियली टीमचा सन्मान केला जातो। त्यानंतर अंपायर अतुल रोंगे सरांचा सन्मान होतोय त्यांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करावा। त्यानंतर ज्यांनी अतिशय सुंदर गेली 5 दिवस अचूक बिनचूक स्कोरिंग क्रिक हिरोच्या माध्यमातून केली आपल्याच पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील काळूचे सुपुत्र अक्षयदादा खैरे ॲज अ स्कोरर म्हणून त्यांनी काम पाहिलं आणि त्यांचा विशेष सन्मान केला जातोय। अक्षय खैरे यांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करावा।
विनायकजी भालेराव यांना विनंती आपण अक्षयदादा खैरे यांचा सन्मान करावा. अक्षय खैरे यांना विनंती आपण या सन्मानाचा स्वीकार करा. अक्षयदादा खैरे यांचा सन्मान आपण करतोय. त्यानंतर माऊली मंडप अँड डेकोरेटर्स प्रोप्रायटर सुनील शेठ काळोखे, प्रवीण शेठ काळोखे, निखिल शेठ काळोखे, माऊली ग्राफिक्स या तीनही बंधूंचा आपण एकत्रितरित्या सन्मान करतोय. तिघांना विनंती आहे आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या. चेतन शेठ पडवळ उद्योजक यांना विनंती आपण सन्मान देण्यासाठी या. अंबो गुरु ग्रामपंचायतचे सरपंच सुनील शेठ काळोखे, माऊली मंडप अँड डेकोरेटरचे सर्वेसर्वा प्रवीण शेठ काळोखे, माऊली ग्राफिक्स आणि माऊली LED स्क्रीनचे ओनर निखिल शेठ काळोखे या तीनही बंधूंचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. त्यांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करावा. त्यानंतर आणखीन एक विशेष सन्मान करतोय डी इव्हेंटचे सर्वेसर्वा आंतरराष्ट्रीय बाउंड रोप ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं उमेशजी नायडू यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. उमेश नायडू यांना विनंती केला तर आपण सन्मानाचा स्वीकार करावा. उमेश नायडू यांचे प्रतिनिधी असेल तर विनंती आपण या आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर पुढील सन्मान आपण करतोय tenniscricket.in 1 ते 5 दिवस त्यांनी युट्यूबवरती 186हून अधिक देशांमध्ये जगप्रसिद्ध वेबसाईट tenniscricket.in च्या माध्यमातून आपल्याला लाईव्ह प्रेक्षेपण प्रेक्षकांना अगदी घर बसल्या पाहायला मिळालं आणि काही खेळाडूंचे रील व्हिडिओ त्यांच्या माध्यमातून आपण पाहिल्या. tenniscricket.in चे CEO संतोषजी नाणेकर आणि संदीपजी पिलाने यांच्या वतीनं सन्मान स्वीकारण्यासाठी त्यांच्या प्रतिनिधींना विनंती आपण या आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय. गणेशजी घाटे, निखिलजी घाटे, संदेशजी मोहिते, अनुराग दादा मांडेकर, विकास दादा मांडेकर, कांताराम शेठ चव्हाण यांना विनंती आपण समोर या आपल्या शुभास्ते आपण आता इथे काही सन्मान संपन्न करतोय. शशिकांत मांडेकर, आदेश दादा मांडेकर यांना विनंती आपण समोर या आपल्या शुभास्ते या ठिकाणी सन्मानित केला जाते. सन्मान देण्यासाठी आपला नामोल्लेख होतोय. ऑफिशियली टीमचे आपण सन्मान करतोय. त्यानंतर एक विशेष सन्मान आपण या स्पर्धेमध्ये करतोय. आंबेठाण ग्रामस्थांचा आणि खेड तालुक्याचं प्रेम ज्यांच्यावरती सातत्यानं भरभरून राहिलेलं आहे. आपल्याच पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावचे सुपुत्र आणि महाराष्ट्रातील एक दिग्गज समालोचक, अलंकारिक शब्दांचे बादशाह, अलंकारिक शब्दांचं भांडार, ज्यांची ओघवणी वाणी ऐकण्यासाठी आपण सर्वजण आतुर असतो. आमचे मार्गदर्शक गुरुवर्य नरेशजी ढोमे सरांचा सन्मान होतोय. त्यांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करावा. नरेश ढोमे सरांचा सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतो आदरणीय हॉटेल राजमुद्राचे ओनर मंगेश शेठ मांडेकर साहेबांच्या शुभास्ते नरेश ढोमे सरांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातो. ऑफिशियली टीमचे सन्मान आपण संपन्न केलेला आहे. वैयक्तिक पारितोषिकांकडे आपण जाणार आहोत. नरेश ढोमे सरांचा विशेष सन्मान आपण करतोय. काल आज 2 दिवस ज्यांचा अतिशय सुंदर ओघवत्या वाणीतून आपण समालोचन ऐकलं त्या आदरणीय नरेशजी ढोमे सरांचा विशेष सन्मान आंबेठाण चषक 2025-26 च्या वतीनं नरेश ढोमे सरांचं खूप खूप मनापासून आभार. खेड तालुक्यातील आपल्या सर्वांचे लाडके समालोचक ज्यांनी गेल्या काही वर्षातून अथक मेहनतीतून स्वतःचं एक साम्राज्य तयार केलेलं आहे आणि क्रीडा रसिकांच्या हृदयावरती ते आरूढ झालेले आहेत. समालोचक उत्तम सावंत सरांचा सन्मान मंचावर संपन्न होतोय. चेन्नई स्पोर्ट्स सायकलचं सौजन्य केलं त्या आदरणीय युवराज शेठ घाटे यांना विनंती आपण समोर या आपल्या शुभास्ते आपण ही स्पोर्ट्स सायकल या विद्यार्थिनीला देऊन सन्मानित करतोय. या विद्यार्थिनीसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवूयात आपण सर्वजण. लकी ड्रॉच्या माध्यमातून ती भाग्यवान प्रेक्षक विजेती अर्थात विद्यार्थिनी ठरलेली आहे आणि तिला आपण स्पोर्ट्स सायकल देतोय. त्यानंतर एक विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला देखील आपण एक स्पोर्ट्स सायकल देतोय आणि स्पोर्ट्स सायकल देण्यासाठी उद्योजक अक्षयदादा पडवळ यांना विनंती आपण या
ज्यांनी आज स्पोर्ट्स सायकलचं सौजन्य केलंय त्यांच्या शुभास्ते आपण ही स्पोर्ट्स सायकल या ठिकाणी देणार आहोत. अक्षयदादा पडवळ उद्योजक यांना विनंती, आपण या. अक्षयदादा पडवळ यांच्या शुभास्ते आपण ही लकी ड्रॉच्या माध्यमातून स्पोर्ट्स सायकल या विद्यार्थ्याला आपण देतो. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूयात यासाठी. अक्षयदादा पडवळ यांच्या शुभास्ते आपण ही स्पोर्ट्स सायकल त्याला या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. अभिनंदन. मुख्य बक्षिसांकडे आपण आता जातोय. मुख्य पारितोषिक या ठिकाणी आपण देतोय. प्लेअर ऑफ द डे साठी 1 ते 4 दिवस आपण काही स्पोर्ट्स सायकल ठेवलेल्या होत्या आणि त्या स्पोर्ट्स सायकल देखील आपण या ठिकाणी आता देणार आहे. पहिल्या दिवशीचा प्लेअर ऑफ द डे पुरस्काराचा मानकरी 91 धावा 3 विकेट घेत प्लेअर ऑफ द डे ठरलाय. दिवस क्रमांक 1 चा प्लेअर ऑफ द डे अनिकेत रोडे. अनिकेत रोडेला विनंती, आपण या. पहिल्या दिवसाचा प्लेअर ऑफ द डे चा पुरस्कार या ठिकाणी आपण देतो अनिकेत रोडेला. आणि स्पोर्ट्स सायकल देण्यासाठी निखिल शेठ मांडेकर उद्योजक यांना विनंती, आपण या. निखिल शेठ मांडेकर यांच्या शुभास्ते आपण अनिकेत रोडेला दिवस क्रमांक 1 चा प्लेअर ऑफ द डे ही स्पोर्ट्स सायकल आपण देऊन सन्मानित करतोय. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूयात. अनिकेत रोडे दिवस क्रमांक 1 चा प्लेअर ऑफ द डे. स्पोर्ट्स सायकल देखील आपण देतो अनिकेत रोडेला. दिवस क्रमांक 2 चा प्लेअर ऑफ द डे 85 धावा 6 विकेट प्लेअर ऑफ द डे चा मानकरी तुकाराम सावंत. या तुकाराम, एक स्पोर्ट्स सायकल तुम्हाला देऊन सन्मानित केला जाते. सायकल जरी दिल्या असेल परंतु बक्षीस वितरण समारंभामध्ये बक्षीसदात्यांच्या शुभास्ते स्पोर्ट्स सायकल देणं इथे उचित आहे. आणि ती देखील सायकल देण्यासाठी दीपक शेठ बोराडे उद्योजक यांना विनंती, आपण या. संदीपभाऊ बोराडे यांना विनंती करेल, आपण या. आपल्या शुभास्ते आपण ही स्पोर्ट्स सायकल या ठिकाणी देतोय. तुकाराम सावंत दिवस क्रमांक 2 चा प्लेअर ऑफ द डे. तुकाराम साठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूयात. दिवस क्रमांक 3 चा प्लेअर ऑफ द डे. या स्पर्धेतील दिवस क्रमांक 3 मध्ये सर्वाधिक धावा 2 अर्धशतक 161 धावा आणि 3 विकेट बबलू खामकर. प्लेअर ऑफ द डे चा किताब देण्यासाठी हॉटेल राजमुद्राचे सर्वस्व सन्माननीय मंगेश शेठ मांडेकर यांना विनंती, आपण हा प्लेअर ऑफ द डे चा पुरस्कार देण्यासाठी समोर या. मंगेश शेठ मांडेकर यांच्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द डे बबलू खामकर प्लेअर ऑफ द डे स्पोर्ट्स सायकल विजेता. त्यानंतर दिवस क्रमांक 4 चा प्लेअर ऑफ द डे 89 धावांची खेळी करणारा भल्या भल्या संघांना पाणी पाजणारा धूळ चालणारा रोहन पवार. प्लेअर ऑफ द डे ची सायकल देण्यासाठी अंबेटा नगरीचे प्रतितेश उद्योजक योगेश शेठ चव्हाण यांना विनंती, आपण समोर या. आपल्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द डे चा किताब दिला जातोय रोहन पवार. त्यानंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज यासाठी एक स्पोर्ट्स सायकल आहे. उत्कृष्ट फलंदाज यासाठी एक सोमनाथ भाऊ कारले यांच्या वतीने एक बॅट आहे. आणि या स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाजचा किताब देण्यासाठी आम्ही विनंती करतो सोमनाथ भाऊ कारले यांनी बॅटचं सौजन्य केलं. ज्यांनी स्पोर्ट्स सायकलचं सौजन्य केलं अंबेटा नगरीचे विविध विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक मिथुन शेठ चव्हाण यांना विनंती, आपण समोर या. मिथुन शेठ चव्हाण सोमनाथ भाऊ कारले यांच्या वतीने एक बॅट आहे. मिथुन शेठ चव्हाण यांच्या वतीने एक स्पोर्ट्स सायकल आहे. आणि या स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज या किताबामध्ये 4 खेळाडू रेस मध्ये होते. 4थ्या क्रमांकावर होता योगेश शिवेकर 112 धावा. 3ऱ्या क्रमांकावर होता तुकाराम सावंत 124 धावा. 2ऱ्या क्रमांकावर होता अनिकेत रोडे 129 धावा. आणि पहिल्या क्रमांकावरती
उत्कृष्ट फलंदाज हा किताब जाईल धीरेनभाई शाह स्पोर्ट फाउंडेशनचा डावखुऱ्यात असा रवी घुले. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील इंदोरीचा सुपरस्टार रवी घुले या स्पर्धेत ठरतोय उत्कृष्ट फलंदाज. सर्वाधिक 144 धावांची खेळी करत धीरेनभाई शाह स्पोर्ट फाउंडेशन ऑल इंडिया ओपन गटातून हा खेळाडू ठरतोय आंबेटान चषकाचा बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट फलंदाज. एक ट्रॉफी देखील आहे. अण्णा शेठ चव्हाण, वैभव शेठ चव्हाण, अमोल शेठ घाटे यांच्या वतीने एक ट्रॉफी आहे. सोमनाथ भाऊ कारले यांच्या वतीनं बॅट आहे आणि मिथुन शेठ चव्हाण यांच्या वतीनं एक स्पोर्ट सायकल आहे. आंबेटान चषकाचा उत्कृष्ट फलंदाज रवी खालून सायकल घेऊन जावा. त्यानंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट यासाठी आंबेटान नगरीचे माजी उपसरपंच ज्ञानेश्वर शेठ मांडेकर यांच्यातून एक स्पोर्ट सायकल आहे ती देण्यासाठी त्यांनाच विनंती आपण समोर या. आणि SK स्पोर्ट सोमनाथ भाऊ कारले यांच्यातून एक स्पोर्ट शूज आहे. त्याचप्रमाणे अण्णा शेठ चव्हाण, वैभव शेठ चव्हाण, अमोल शेठ घाटे यांच्या वतीनं बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटला एक ट्रॉफी आहे. एक ट्रॉफी, शूज आणि सायकल हे आपण देऊन सन्मानित करतोय. आपल्या स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट क्रमांक 5 वरती विकेट हॅट्रिक पूर्ण करणारा तुकाराम सावंत 7 विकेट. क्रमांक 4 साहिल खैरे 7 विकेट. क्रमांक 3 कार्तिक नवले 7 विकेट. क्रमांक 2 विजय अण्णा खडके 8 विकेट. आणि क्रमांक 1 विकेट 8. इकॉनॉमी कमी, एव्हरेज कमी. आणि या स्पर्धेत बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट प्रथमेश जाधव. प्रथमेश जाधव साठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूयात. पुणे जिल्ह्यातील वडगाव शहरी मतदारसंघातील कराडीचा सुपरस्टार प्रथमेश जाधव ठरतोय या स्पर्धेत बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. मच्छिंद्र दवणे यांना विनंती आपण समोर या हे पारितोषिक देण्यासाठी. रविभाऊ चव्हाण यांना विनंती आपण समोर या. अमोल भाऊ दवणे यांना विनंती आपण समोर या. प्रथमेश जाधवची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. ऑल इंडिया ओपन गटातून आला, प्रभावित केलं, इम्प्रेस केलं, विकेट मिळवल्या. कराडी वडगाव शहरीचा सुपरस्टार बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आंबेटान चषक 2025-26 चा मानकरी. त्यानंतर आता फायनल मॅन ऑफ द मॅच. फायनल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण या ठिकाणी देतोय. फायनल मॅन ऑफ द मॅच साठी एक ट्रॉफी आणि टी शर्ट आणि फायनलचा मॅन ऑफ द मॅच रवी घुले. फायनल मॅन ऑफ द मॅचचा किताब देतो रवी घुलेला विनंती या. रवीला आपण एक मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. शहाजी शेठ आरडे, बाळासाहेब शेठ पडवळ यांना विनंती करेल आपण फायनल मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी या. फायनलचा मॅन ऑफ द मॅच आपण देतो एक टी शर्ट, एक ट्रॉफी रवी घुले. आणि तिसऱ्या आणि चतुर्थ क्रमांकाचा मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील आपण देतोय. आणि तिसऱ्या आणि चतुर्थ क्रमांकाच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच अनिकेत रोडे. अनिकेत रोडे या तिसऱ्या आणि चतुर्थ क्रमांकासाठी जी मॅच झाली त्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देतोय, सामनाऱ्याचा पुरस्कार देतोय. अनिकेत रोडेला विनंती आपण व्यासपीठात या. मॅन ऑफ द मॅच सामनावीर किताबाचा मानकरी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील सध्या चर्चेत असणारा हा एक अष्टपैलू ऑलराऊंडर अनिकेत रोडे, राजकुनगर खेडचा सुपरस्टार, रॉक स्टार. तो मात्र ठरतोय क्वार्टर फायनलचा, विशेष करून तिसऱ्या चौथ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अनिकेत. कैलास शेठ भोगसे यांना विनंती करेल आपण या. कुरकुंडीचे उपसरपंच कैलासभाऊ भोगसे यांच्या शुभ हस्ते आपण अनिकेत रोडेला हा मॅन ऑफ द मॅच सामनावीर किताब देऊन आपण सन्मानित करतो. आदरणीय
कुरकुंडी नगरीचे आदर्श सरपंच कैलास शेठ बोक्से साहेबांच्या शुभ हस्ते कैलासभाऊ निकाडे यांच्या वतीनं आणि कैलास शेठ बोक्से यांच्या वतीनं हा मॅन ऑफ द मॅच अनिकेत रोडे. त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेतील चतुर चपळ चिता उत्कृष्ट क्षेत्ररक्षक किताबात 40+ 2 खेळाडू वय वर्ष 40च्या पलीकडे परंतु क्रिकेटमध्ये आजही तोच जोश तोच जल्लोष तीच दहशत तोच दरारा तो सुंदर ठेवलाय. त्यांनी 5 झेल घेतले. तिसऱ्या क्रमांकावरती अविनाश रामगुडे, दुसऱ्या क्रमांकावरती नितीन दाता वाडेकर आणि पहिल्या क्रमांकावरती ज्यांनी 7 झेल 2 विकेट या स्पर्धेत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशुभाऊ वंडलकर. पप्पू रामगड यांच्या 5 कॅच, नितीन तात्या वाडेकर यांचे 5 झेल तर अशुभाऊ वंडलकर यांचे 7 झेल प्लस 2 रनआउट या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट अंबेटान चषक 25-26चा वय वर्ष 40च्या पलीकडे आणि क्रिकेटच्या मैदानात आजही तीच दहशत तोच दरारा तोच हुन्नर अशुभाऊ वंडलकर ठरतायत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. चेअरमन दीपक शेठ मांडेकर यांना विनंती केली आपण हे बक्षीस देण्यासाठी. चेअरमन साहेबांच्या शुभ हस्ते किरण तात्या कड पाटील यांच्या वतीने ही स्पोर्ट्स सायकल आहे आणि त्याचबरोबर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट अशुभाऊ वंडलकर यांना आपण एक ट्रॉफी आणि एक सायकल देखील आपण देऊन सन्मानित करतो. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करवात अशुभाऊंसाठी. त्यानंतर दिलीप भाऊ ज्ञानेश्वर मांडेकर सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक यांच्या तर एक बक्षीस येतं. फायनलच्या मॅच मध्ये जो खेळाडू सर्वाधिक धावा बनवेल रवी गुलेनं बनवल्यात 48 धावा. रवी गुलेला दिलीप भाऊ मांडेकर यांच्या शुभास्ते आपण 1000 रुपयांचं बक्षीस देतोय. मी दिलीप भाऊ मांडेकर पोलीस उपनिरीक्षक साहेबांना विनंती करेल आपल्या शुभास्ते आपण रवी गुलेला 1000 रुपयांचं बक्षीस द्यावं. संघ मालक धीरेनभाई शहांना विनंती आपण आता या आपली जी काही कॅश पारितोषिक आहे ते आपण खेळाडूंना देऊन सन्मानित करतोय. रवी गुले थांबा. रवीला जरी आपण पाहिलं तर पोलीस साहेबांच्या वतीने 1000 रुपये आहेत परंतु संघ मालकाने विनंती या तुमच्या हस्ते जी बक्षीस आहेत ती आता दिली जात आहेत. पिंपरी चिंचवडचे प्रतिथेश उद्योजक उद्योगपती आणि क्रिकेट खेळावरती नितांत प्रेम करणारे धीरेनभाई शहा यांच्या वतीने रवी गुलेला 3000 रुपयांचं बक्षीस रवी गुलेला. रोहन पवारला 2000. रोहन पवार या संघ मालकांच्या वतीनं कॅश पारितोषिक आहेत. 500च्या करकरीत नोटा आहेत. उद्योगपतींच्या वतीनं रवी गुलेला 3000, रोहन पवारला 2000, पप्पू रामगुडे यांच्यासाठी पप्पू रामगुडे 2000, विजय अण्णा खडके यशस्वी कॅप्टन मास्टर माइंडला 2000 रुपये. पप्पू रामगुडे यांच्यासाठी 2000 विजय अण्णाकडे सुपूर्द केले जातील आणि विजय अण्णांचे 2000 असे एकूण 4000 रुपये विजय अण्णा खडके यांच्याकडे संघ मालक धीरेनभाई शहा पिंपरी चिंचवडचे प्रतिथेश उद्योजक उद्योगपती आणि क्रिकेट खेळाडूंच्या पाठीशी कौतुकाची ताप ठोकणारं व्यक्तिमत्व धीरेनभाईंच्या वतीनं हर्षभाईंच्या वतीनं रोख पारितोषिक देऊन आपण सन्मानित करतोय. पप्पू रामगुडे विजय अण्णा खडके संघनायक कॅप्टन यांना. वैयक्तिक बक्षीस आपण सगळी दिलेली आहेत जी मान्यवरांनी किंवा संघ मालकांनी लावली ती देखील दिलेली आहे. त्यानंतर आता मुख्य बक्षिसांकडे आपण जातोय. चतुर्थ तृतीय द्वितीय क्रमांकाची बक्षिस दिली जातील. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीजचा किताब दिला जाईल. त्यानंतर प्रथम क्रमांकाचं बक्षीस दिलं जाईल. मॅन ऑफ द सिरीजच्या अगोदर ग्रामस्थांच्या वतीनं उपस्थित सर्वांचा आभार व्यक्त करण्यासाठी आम्ही विनंती करणारच आहोत परंतु त्या अगोदर चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस आपण या ठिकाणी देणार आहोत. चतुर्थ क्रमांकाला रोख रक्कम 31000 रुपये.
चतुर्थ क्रमांकासाठी 31,000 रुपयांचं बक्षीस देण्यासाठी कैलासभाऊ निकाडे कैलासभाऊ बोक्से यांना विनंती आपण समोर या. त्यांच्या वतीनं 31,000 रुपयांचं कॅश पारितोषिक आहे. तर चषक सौजन्य आंबेटांचे माजी उपसरपंच शहाजी शेठ आरडे, पसरदान इंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा वैभव शेठ दवणे यांना विनंती आपण समोर या. अनेक इलेक्ट्रिक स्कूटी बाईक आहे. चतुर्थ क्रमांकाला तिचं सौजन्य आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनुराग शेठ चैत पाटील आणि सौभाग्यवती राजश्रीताई संजय शेठ चैत पाटील यांच्या वतीने एक इलेक्ट्रिक स्कूटी बाईक आहे. आणि चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस आपण या बक्षीसदात्यांच्या देणगीदार दात्यांच्या शुभास्ते आपण देतोय. रोख रक्कम 31,000 रुपये, एक इलेक्ट्रिक स्कूटी बाईक, एक आंबेटान चषक 2025-26 चा जळता करंडक तो देखील आपण या ठिकाणी देणार आहोत. राजश्रीताई चैत पाटील अनुराग शेठ चैत पाटील यांच्या वतीने इलेक्ट्रिक स्कूटी आहे. चषक आपण पाहिले तर शहाजी शेठ आरडे वैभव शेठ दवणे यांच्या वतीने आहे. रोख रक्कम 31,000 रुपये, एक इलेक्ट्रिक स्कूटी बाईक, एक चषक देऊन आपण सन्मानित करतोय. हॅलो हॅलो चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस आपण देतोय. ज्यांनी आपल्याला 31,000 रुपयांचं बक्षीस सौजन्य केले कैलासभाऊ निकाडे कैलासभाऊ बोक्से. इलेक्ट्रिक बाईकचं सौजन्य राजश्रीताई संजय शेठ चैत पाटील, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अनुराग शेठ चैत पाटील यांच्या वतीने एक इलेक्ट्रिक स्कूटी बाईक आहे. आणि चषक सौजन्य शहाजी शेठ आरडे वैभव शेठ दवणे यांच्या वतीनं. आणि आंबेटान चषकाचा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी सो मात्र संघ ठरलाय श्री कैलासभाऊ निकाडे स्पोर्ट फाउंडेशन, भैरवनाथ क्रिकेट क्लब, स्वर्गीय हिराबाई मारुती काळडोके स्पोर्ट फाउंडेशन, पाळू अनवळे चतुर्थ क्रमांकाचा मानकरी. कॅप्टन आणि सर्व खेळाडूंना विनंती आपण या. हॅलो हॅलो चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस आपण या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. रोख रक्कम 31,000 रुपये, एक इलेक्ट्रिक स्कूटी बाईक, एक आंबेटान चषक आपण देतोय. कैलासभाऊ निकाडे स्पोर्ट फाउंडेशन, भैरवनाथ क्रिकेट क्लब अनावळे, स्वर्गीय हिराबाई मारुती काळडोके स्पोर्ट फाउंडेशन पाळू हा संघ मात्र ठरला आहे. चतुर्थ क्रमांकाचा 31,000 रुपये, एक इलेक्ट्रिक स्कूटी बाईकचा मानकरी. त्यानंतर तृतीय क्रमांकाचं बक्षीस आपण देतोय. रोख रक्कम 41,000 रुपये, आंबेटांच्या माजी सरपंच सौभाग्यवती निर्मलाताई गणेश मांडेकर, बोरदरा नगरीच्या ग्रामपंचायत सदस्य सौभाग्यवती रोहिणीताई सचिन शेठ पडवळ यांच्या वतीनं 41,000 रुपये, एक इलेक्ट्रिक बाईकचं सौजन्य आहे वराळी नगरीचे सरपंच दिनेश शेठ लांडगे यांच्या वतीनं. आणि शहाजी शेठ आरडे उपसरपंच आंबेटान वैभव शेठ दवणे, पसरदान इंटरप्राइजेस यांच्या वतीने एक आंबेटान चषक आहे आणि तो देण्यासाठी त्याच मान्यवरांना विनंती आपण समोर यावं. शरद शेठ मांडेकर तंटामुक्तीच्या अध्यक्ष यांना विनंती आपण तृतीय क्रमांकाचं बक्षीस देण्यासाठी व्यासपीठात या. शरदभाऊ मांडेकर यांना विनंती आहे. शहाजी शेठ आरडे वैभव शेठ दवणे यांना विनंती आपण समोर या. पोलीस महाराष्ट्र पोलीस साहेबांना विनंती आपण या. दिलीपभाऊ मांडेकर यांना विनंती आपण या. मंगेश शेठ मांडेकर यांना विनंती आपण या. कांताराम शेठ चव्हाण या मान्यवरांना विनंती आपण या. योगेश शेठ चव्हाण आपल्याला विनंती या. तृतीय क्रमांकाचं बक्षीस आपण देतो 41,000 रुपये, इलेक्ट्रिक स्कूटीची चावी आणि एक आंबेटान चषक. आणि या स्पर्धेत तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय स्वर्गीय सचिन पापा सूर्यकांत भंडलकर स्पोर्ट्स क्लब, राजकुरनगर खेड संघ. राजकुरनगर नगरीचे उपसरपंच, पुणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट, एक अष्टपैलू खेळाडू
अशुभा वंडलकर अँड टीम आपण पाहिलं तर या स्पर्धेत तृतीय क्रमांकाचा मानकरी, रोख रक्कम 41,000 रुपये, एक इलेक्ट्रिक स्कूटी बाईक, एक आंबेटान चषक देऊन आपण सन्मानित करतोय स्वर्गीय सचिन पप्पा सूर्यकांत भंडलकर स्पोर्ट्स क्लब, राजकुनगर, खेड संघ. त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आपण या ठिकाणी देणार आहे. द्वितीय क्रमांकाला रोख रक्कम 71,000 रुपये. प्रारंभ इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा, पिंपरी पाईट जिल्हा परिषद गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष रवींद्र शेठ चव्हाण, याच नगरीचे सुपुत्र आणि प्रतितेश उद्योजक उद्योगपती, प्रारंभ इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा विशाल शेठ मांडेकर यांच्या वतीनं 71,000 रुपये. अमोल शेठ दौणे, उपसरपंच आंबेटान, वेदांत एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा संतोष शेठ दौणे यांच्या वतीने एक इलेक्ट्रिक स्कूटी बाईक, शहाजी शेठ आरडे, वैभव शेठ दौणे यांच्या वतीने एक आंबेटान चषक तो आपण या ठिकाणी देतो. आणि देण्यासाठी रवींद्र शेठ चव्हाण, विशाल शेठ मांडेकर, अमोल शेठ दौणे, संतोष शेठ दौणे, शहाजी शेठ आरडे, वैभव शेठ दौणे यांना विनंती आपण समोर या. या स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचा मानकरी संघ आपण पाहिले तर ठरतोय, उपविजेता संघ ठरतोय. रोख रक्कम 71,000 रुपये, एक इलेक्ट्रिक स्कूटीचा मानकरी, उपविजेता उद्योजक विनय शेठ उत्तम दादा गाडे पाटील, तळेगाव संघ उपविजेता. द्वितीय क्रमांकाचा मान द्वितीय क्रमांकाचं 71,000 रुपयांचं बक्षीस आपण देतोय. उपविजेत्या संघाला इथे आपण पाहिलं तर सन्मानित केलेलं आहे. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीजचा किताब आपण देणार आहे. प्रथम क्रमांकाचं बक्षीस आपण या ठिकाणी देणार आहे. परंतु हे बक्षीस देण्याच्या अगोदर श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेटान, समस्त ग्रामस्थ आंबेटान, आंबेटान चषक 2025-26 वतीनं आंबेटान विविध विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन आदरणीय दीपक शेठ मांडेकर साहेबांना विनंती करेल आपण आलेल्या खेळाडूंचं स्वागत करावं आणि उपस्थित मान्यवरांचं आभार श्रीराम स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं आणि आंबेटान ग्रामस्थांच्या वतीनं चेअरमन दीपक शेठ मांडेकर यांना विनंती केला तर आपण आभार या ठिकाणी व्यक्त करावं. हॅलो, श्रीराम स्पोर्ट क्लब आंबेटान आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आली. त्यासाठी विविध गावातील, विविध स्तरातील सर्व खेळाडू, रसिक सर्वांनी या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्ताचा प्रतिसाद दिला. या भव्य स्पर्धेचं आयोजन आयोजकांकडून खूप सुंदररित्या झालं आहे व आलेल्या सर्व खेळाडूंचं व प्रेक्षकांचंही मनोरंजन झालं आहे. आंबेठाण ग्रामस्थांच्या वतीने तसेच श्रीराम स्पोर्ट क्लब आंबेठाण सर्व क्रिकेट आयोजकांच्या वतीने आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, स्पर्धेतील सर्व खेळाडूंचं मनापासून धन्यवाद व आपण सर्वांनी या आयोजकांना सहकार्य केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. त्यानंतर आंबेटान नगरीचे उपसरपंच अमोल शेठ दौणे यांना विनंती आपण 1-2 शब्द आपलं मनोगत व्यक्त करून सर्वांचा आभार व्यक्त करावं. छत्रपती शिवाजी महाराज या स्टेडियमच्या प्रांगणामध्ये गेल्या 5 दिवसापासून श्रीराम स्पोर्ट क्लब आंबेटान आयोजित भव्य टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा आपल्या आंबेटान गावातील सर्व तरुण सहकारी असतील आणि गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी, आजी माजी सरपंच, उपसरपंच, सर्व कार्यकर्ते यांनी 4-5 दिवस आपल्या गावातील चांगली मोठी स्पर्धा घडवलेली आहे. या निमित्ताने गावातील सर्व सहकारी तरुण कायमच एकत्र येतात आणि चांगले उपक्रम राबवतात. गावात आपण सर्वजणांनी ज्यांनी वैयक्तिक अशी बक्षिसं दिलेली आहे, गाडी सौजन्य असेल, चषक असेल,
त्याने वैयक्तिक पैशा स्वरूपात असेल, ट्रॉफी असेल, लाईव्ह सौजन्य असेल, टी शर्ट सौजन्य, मंडप सौजन्य असेल, मॅन ऑफ द मॅच, सर्वांचेही मनापासून आभार. कारण की सर्वांची नावं घेणं शक्य नाही. अशा सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे क्रिकेट रसिकांचे आभार आणि सर्व तरुण सहकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो. आणि अशी स्पर्धा आम्ही पुढील वर्षीही भरू, यापेक्षाही चांगले नियोजन करू असे सर्वांच्या वतीने आश्वासन देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सरपंच साहेब. आंबेटान चषकचं पहिलं पर्व झालं आणि पुढील पर्व देखील त्यांनी उद्घोषणा केल्या आहेत की पुढील पर्व देखील लवकरच आपल्या सर्वांच्या भेटीला येईल. त्यानंतर आता मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी एक इलेक्ट्रिक स्कूटी बाईक मॅन ऑफ द सिरीजचं सौजन्य होतं. आंबेटा नगरीचे माजी सरपंच, खेड तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक अशोक शेठ मांडेकर आणि सप्त हिंदकेसरी बैलगाडा मालक, फायनल सम्राट आंबेटांचं भूषण, याच नगरीचे माझे आदर्श सरपंच, पुणे नगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध बैलगाडा मालक आदरणीय संतोष शेठ मांडेकर साहेब यांच्या वतीनं एक इलेक्ट्रिक स्कूटी बाईक होती आणि पारितोषिक देण्यासाठी आम्ही विनंती करतो आदरणीय शरदभाऊ मांडेकर यांना विनंती, आपण समोर या. आणि ट्रॉफी आहे मॅन ऑफ द सिरीज साठी अण्णा शेठ चव्हाण, वैभव शेठ चव्हाण, अमोल शेठ घाटे यांच्या वतीनं देण्यासाठी शरदभाऊ मांडेकर, दीपकभाऊ मांडेकर यांना विनंती करेल मॅन ऑफ द सिरीजचा किताब देण्यासाठी. आपण समोर या. एक ट्रॉफी आहे आणि एक इलेक्ट्रिक स्कूटी बाईक आहे. या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीजचा किताब, या रेसमध्ये 5 खेळाडू होते. अनुक्रमे आपण त्यांचे सगळे रन, विकेट सांगतोय कारण का स्पर्धा आपण सुरुवातीपासूनच पारदर्शक ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि शेवटपर्यंत ही स्पर्धा आपण पारदर्शक ठेवलेला आहे. लॉट्स आपण लाईव्ह केले, त्या लॉटचे व्हिडिओ आपण खेळाडूपर्यंत, टीम पर्यंत पोहोचवल्यात. सेमीफायनलचे लॉट्स देखील सेमीफायनलला पात्र झालेल्या संघांच्या कॅप्टनच्या शुभ हस्ते आपण केलेला आहे आणि क्रिक हिरोजच्या माध्यमातून जो खेळाडू या स्पर्धेचा बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरला आहे त्याच खेळाडूला ही इलेक्ट्रिक स्कूटी बाईक या ठिकाणी आपण देणार आहोत. 5व्या क्रमांकावरती अमित राऊत होते, ज्यांनी 97 धावा बनवल्या, 4 विकेट घेतला. 4थ्या क्रमांकावरती कार्तिक नवले होता, मॅन ऑफ द सिरीज साठी 89 धावा, 7 विकेट त्याने मिळवल्या, 17.728 त्याचे पॉइंट होते. 3 नंबरला अनिकेत रोडे होता, ज्याने 129 धावा बनवल्या, 4 विकेट मिळवल्या, 18.988 त्याचे पॉइंट होते. 2 क्रमांकावरती तुकाराम सावंत होता, ज्याने 124 धावा बनवल्या, 7 विकेट मिळवल्या, 22.028 पॉइंट वरती तो दुसऱ्या क्रमांकावरती होता तुकाराम सावंत. आणि जो पहिल्या क्रमांकावरती होता 22.912 पॉइंट, 4 विकेट, 179 धावा. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील तळेगावचा सुपरस्टार बबलू कामकर, मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, आंबेटन चषक 2025चा सर्वोत्कृष्ट खेळाडू बबलू कामकर, मॅन ऑफ द सिरीज, मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर, आंबेटन चषक 2025चा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, फास्टेस्ट 50, 2 अर्धशतका. या स्पर्धेत बबलू कामकर ठरतोय मॅन ऑफ द सिरीज किताबाचा मानकरी. बबलू कामकरला एक इलेक्ट्रिक स्कूटी, एक आकर्षक ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतोय मॅन ऑफ द सिरीज. मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार आपण देतोय बबलू कामकर साठी. आंबेटान चषक 25-26चा बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट बबलू कामकर. यानंतर आपण प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी देणार आहोत. बबलू कामकरला आपण मॅन ऑफ द सिरीजचा किताब या ठिकाणी दिला. बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार देखील आपण या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर आंबेटन चषक 2025चा विजेतेपद, रोख रक्कम 1 लाख रुपये, कराबवाडी नगरीचे माजी आदर्श सरपंच
कराबाडी नगरीचे प्रतितेश उद्योजक उद्योगपती या तालुक्याचे नेते आदरणीय जीवन शेठ मोहन कराबी साहेब यांच्या वतीनं 1 लाख रुपयांचं बक्षीस आहे. हे बक्षीस देण्यासाठी आदरणीय विशालभाऊ मांडेकर यांना विनंती, आपण समोर या. अनेक इलेक्ट्रिक बाईक आहे. सहभागी श्रद्धाताई दत्तात्रय मांडेकर, संयोजिका भामाई महिला अभियान आणि फायनल सम्राट अण्णासाहेब सातपुते यांच्या वतीने एक इलेक्ट्रिक बाईक आहे. तर आंबेटान चषकचे सौजन्य शहाजी शेठ आरडे, उपसरपंच आंबेटान, वैभव शेठ दवणे, पसरदान एंटरप्राइजेस यांच्या वतीनं आहे. आणि उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती, आपण आता सर्व या. सर्वांच्या शुभास्ते श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेटान आणि आंबेटान ग्रामस्थांच्या शुभास्ते आपण पहिल्या क्रमांकाचं बक्षीस देणार आहे. व्यासपीठावरती सगळ्या मान्यवरांना विनंती, आपण सगळे या. सगळे मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित सगळ्यांना विनंती, आपण सगळे या. श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेटानचे सर्व आयोजक आणि सर्व आंबेटान ग्रामस्थ या सर्वांच्या शुभास्ते आपण प्रथम क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी देणार आहोत. ग्रामस्थांना विनंती आहे, थोडं मागे थांबा, म्हणजे खेळाडू समोर बसतील, कॅप्टन समोर येईल आणि त्यानंतर आपण संघ मालक आणि कॅप्टन यांच्याकडे गाडीची चावी आणि जो काही धनादेश आहे तो आपण सुपूर्द करतोय. या स्पर्धेचा विजेता प्रथम क्रमांकाचा मानकरी ओपन खुल्या गटातून आला. भल्या भल्या संघांना धूळ चारली, पाणी पाजलं, कडे चारले. आदल्या रात्री सांगितलं आम्ही हात मारणार, ही स्पर्धा जिंकणार. विजयांना खडके यांच्या नेतृत्वाखाली धीरनबाई शाह स्पोर्ट फाउंडेशन पिंपरी चिंचवड विजेता. आंबेटान चषक 2025-26 विजेता चॅम्पियन संघ रोख रक्कम 1 लाख रुपये, एक इलेक्ट्रिक स्कूटी बाईक. आंबेटान चषक 2 आपण सन्मानित करतोय. विजयांना खडके यांच्या नेतृत्वाखाली धीरनबाई शाह स्पोर्ट फाउंडेशन पिंपरी चिंचवड हा संघ मात्र ठरतोय विजेता चॅम्पियन. विजेत्या संघाला आपण रोख रक्कम 1 लाख रुपये, एक आंबेटान चषक देखील आपण या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. या स्पर्धेचा विजेता चॅम्पियन धीरनबाई शाह स्पोर्ट फाउंडेशन पिंपरी चिंचवड. श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेटान आयोजित आंबेटान चषक 25-26 विजेता चॅम्पियन धीरनबाई शाह स्पोर्ट फाउंडेशन पिंपरी चिंचवड. विजेता उपविजेता तृतीय चतुर्थ क्रमांकाच्या संघांचं मनापासून आभार. ही स्पर्धा संपली असं आयोजकांच्या वतीने जाहीर करतो. वितरण समारंभ अध्यक्ष शरदराव वांडेकर आभार मानतील. आयोजकांचे आभार मानतील. विजेत्या संघांना विनंती आहे, जी गाडी पाहिजे ती गाडी तुम्ही घेऊन जाऊ शकता. समोर 4 इलेक्ट्रिक स्कूटी आहे. चॅम्पियन टीमला व्हाईट कलरची गाडी द्या, फक्त एवढी विनंती आहे आयोजकांना. चॅम्पियन टीमला व्हाईट कलरची इलेक्ट्रिक स्कूटी द्या.